नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या ॲस्पिरंट ड्रीम कॉर्नर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आगामी गट क मुख्य परीक्षा 2025च्या अनुषंगाने आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी एक मोफत रिव्हिजन सीरीज लॉन्च केलेली आहे. तर यामध्ये सर्वप्रथम आपण काय करतोय, जे सायन्सचे महत्त्वाचे टॉपिक आहेत किंवा जे सब पॉइंट आहेत किंवा जे मेन पॉइंट आहेत, की ज्यावरती आयोगाने आताच्या लेटेस्ट प्रश्नपत्रिकांमध्ये म्हणजे 23 पासून ज्या 25 पर्यंत झालेल्या आहे. म्हणजे 25 चा पण एक ग्रुप बी चा पेपर झालेला आहे. तर त्या पेपर मधले जे प्रश्न आहेत, तर ते प्रश्न आपण प्रॉपर बघणार आहोत. ओके. जेणेकरून काय होईल, आपला कॉन्फिडन्स वाढेल आणि नेमकं आपल्याला करायचंय काय, ह्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. म्हणजे आपण जे मेटल आणि नॉन मेटल्स आहेत, त्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे रासायनिक पदार्थ आहेत, ओके, म्हणजे रासायनिक पदार्थ, तर त्याच्यावरती आजचं सेशन आहे आणि ते एकदम डिटेल आणि प्रॉपरमध्ये होणार आहे. म्हणजे तुम्हाला लेक्चर केल्यावरती असं नाही वाटणार, की यार काहीतरी राहिलंय. ओके. तर त्या अनुषंगाने आपण सगळ्या गोष्टी एक-एक करून कव्हर करू. आणि तुम्हाला महत्त्वाचे कीवर्ड पण सांगतो. म्हणजे लक्षात येईल, की एखादा प्रश्न टॅकल करत असताना नेमका आपला फ्यू काय पाहिजे होता. बरोबर? ह्या गोष्टी पण तुम्हाला तिथं लक्षात आलेल्या असतील. तर आता इथं बघा, तुम्हाला प्रश्न काय दिसतोय? हा लेटेस्ट प्रश्नपत्रिकांमधलाच प्रश्न आहे. बरोबर? तर बघा, कॅल्शियम ऑक्सिक्लोराइड, राइट? याचं जे सामान्य नाव आहे, तर ते तुम्हाला विचारलेलं आहे, की नेमकं काय आहे? बरोबर? आता एक साधं सिंपल बघा, याचं जे उत्तर आहे, तर ते फक्त बघा, हे जे विरंजक चूर्ण आहे, हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे फक्त ड बरोबर आहे. आता इथं तुम्हाला एकच विचारलंय, म्हणजे आता कॅल्शियम ऑक्सिक्लोराइड आहे, म्हणजे काय की हे ऑप्शन येणारच नाही. आपल्याला हे पण एलिमिनेशन टेक्निक जमली पाहिजे. बघा, आता हे जे बाकीचे ऑप्शन आहेत, यांच्याबद्दल तुम्हाला मी डिटेल सांगतो. जेणेकरून काय होईल, की पुढं तुम्हाला एक्झाममध्ये कन्फ्युजन होणार नाही. आता इथं जे विचारले तुम्हाला कॅल्शियम ऑक्सिक्लोराइड म्हणजे काय, की तुम्हाला महत्त्वाचे रेणुसूत्र पण सॉरी रासायनिक सूत्र पण माहिती पाहिजेत. जेणेकरून काय होईल, की आगामी परीक्षांमध्ये नेमकं कशाबद्दल तुम्हाला विचारलेलं आहे, त्या गोष्टी तुमच्या तिथं क्लिअर झालेल्या असतील. तर कॅल्शियम ऑक्सिक्लोराइड म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याचं जे रासायनिक सूत्र आहे CaOCl2, हे त्याचं काय आहे? रासायनिक सूत्र आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. मग त्यालाच ब्लिचिंग पावडर असं म्हणतात. बरोबर? राइट. इथं लिहून ठेवा. ब्लिचिंग पावडर. ओके. तुम्ही प्रश्नपत्रिका काढलेल्या असतील आणि त्याच्यावरतीच हे कुठेतरी लिहून ठेवा. म्हणजे उद्या जर त्यांनी असं विचारलं, राइट, की जे कॅल्शियम ऑक्सिक्लोराइड नाव विचारले, उद्या ते ब्लिचिंग पावडर म्हणतील, राइट. इथं बघा ना, ब्लिचिंग पावडर, विरंजक चूर्ण किंवा त्याला असं पण म्हणतात क्लोराइड ऑफ लाईम. ओके. याला क्लोराइड ऑफ लाईम असं पण म्हणतात. एकदम तुम्हाला जेवढं गरजेचं आहे परीक्षेसाठी तेवढ्या गोष्टी सांगणार आहे. आता इथं फक्त विचारले की सामान्य नाव म्हणजे जे काही रासायनिक सूत्र आहे त्याचं, त्याच्यावरती तुम्हाला विचारले. बट उद्या जर त्यांनी असं विचारलं की कशासाठी उपयोग होतो? बरोबर. तर तुम्ही लक्षात ठेवायचं जलशुद्धीकरण. ओके. जलशुद्धीकरण करण्यासाठी त्याचा उपयोग होतो किंवा इथं दिलंय सरळ-सरळ विरंजक चूर्ण. विरंजक चूर्ण म्हणजे हे कशासाठी वापरलं जातं? कपड्यांसाठी. ओके. आपण म्हणतो ना ब्लिचिंग पावडर म्हणजे कपडे स्टार्च करायला वगैरे. तर तो वाला मुद्दा. ओके. आता तुम्हाला बाकीचे जे ऑप्शन आहेत, तर त्याच्यामध्ये व्यवस्थित समजून सांगतो. तर एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला इथं दिसतंय मोरचूद, बरोबर? ज्याला ब्लू व्हिट्रिऑल असं म्हटलं जातं. आता जे ब्लू व्हिट्रिऑल आहे, ते एकच नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये अजून 2-3 कलरचे पण आहेत. जसं की एक फेमस आहे, जसं आपण काय बघितलं, ब्लू बघितलं. ग्रीन व्हिट्रिऑल आहे, बरोबर? आणि एक व्हाईट व्हिट्रिऑल आहे. आता इथं तुम्हाला फक्त ब्लू व्हिट्रिऑल विचारले, पण मी बाकीचे पण सांगतो, बरोबर? इथं तुम्हाला हे जे मोरचूद विचारलंय ना, तर हे आहे तुमचं सगळ्यात महत्वाचं कॉपर सल्फेट. ओके. सगळ्यात महत्वाचं काय? कॉपर सल्फेट लक्षात ठेवा. उद्या आयोग म्हणेल कॉपर सल्फेट काय आहे? तर ते तुम्ही मोजूद आहे लक्षात ठेवायचं. त्यालाच काय म्हटलं जातं? तर ब्लू व्हिट्रिऑल. ओके. हे जे ब्लू व्हिट्रिऑल आहे, ते तुम्ही तिथं लक्षात ठेवा इम्पोर्टंट आहे. याचं जे रासायनिक सूत्र आहे CuSO4. ओके. CuSO4 हे त्याचं काय आहे?
रासायनिक सूत्र आहे कॉपर सल्फेटचं. याच्यावरती पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. इम्पॉर्टंट आहे. इथं ऑप्शनमध्ये आहे. याच्याही पुढे जाऊन तुम्हाला ते असं विचारणार आहेत, की उपयोग कुठं होतो? तर तुम्ही सांगायचं जंतुनाशक, राइट. अजून एक सांगू शकता कवकनाशक, तिथं त्याचा यूज होतो आणि अजून एक सांगू शकता तांबे शुद्धीकरण. ओके. तांबे जे धातू आहे बरोबर. तर तो शुद्धीकरणासाठी. तर ह्या मोरचूदचा उपयोग म्हणजे हे जे ब्लू व्हिट्रिऑल आहे त्याचा उपयोग तिथं होतोय. आता याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला ग्रीन वालं विचारलं, ग्रीन व्हिट्रिऑल सेम आहे. ग्रीन व्हिट्रिऑल बाबत जर तुम्हाला विचारलं त्यांनी, ओके. तर लक्षात ठेवा याचं रासायनिक सूत्र काय आहे? FeSO4. ओके. FeSO4 हे कुणाचं आहे? ग्रीन व्हिट्रिऑलचं. ओके. हा जो ग्रीन व्हिट्रिऑल आहे त्याला फेरस सल्फेट असं म्हणतात. काय म्हणतात? फेरस सल्फेट. हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. लोक असं पर्यायी शब्द वापरतात. यालाच हिराकस असं पण म्हणतात. ओके. याला काय म्हणतात? हिराकस म्हणतात. तर इथं प्रश्नामध्ये बघा ना ब्लू विचारले. त्या ग्रीन विचारले तरी तुमचा प्रश्न कव्हर होणार आहे. तर हे जे ग्रीन व्हिट्रिऑल आहे, याचा नेमका उपयोग कुठं होतोय ते पण तुम्हाला सांगतो. साधं सिंपल लक्षात ठेवायचं शाई आणि रंग. शाई आणि रंग. म्हणजे काही शाई निर्माण करण्यासाठी किंवा रंग निर्मितीमध्ये ह्या ग्रीन व्हिट्रिऑलचा उपयोग होतो. एवढं साधं सिंपल लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला विचारणार नाही. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला विचारलं, तर ते विचारतील तुम्हाला व्हाईट व्हिट्रिऑल. ओके. आता व्हाईट बद्दल पण सांगतो. राइट. म्हणजे तीनही गोष्टी तुमच्या एकाच ठिकाणी कव्हर झाल्या. बरोबर. आता हे जे व्हाईट व्हिट्रिऑल आहे याच्या बाबत लक्षात ठेवा. याला झिंक सल्फेट असं म्हटलं जातं. काय? झिंक सल्फेट. एकदम परीक्षाभिमुख बघतोय. तर हे जे झिंक सल्फेट आहे, याचं जे सूत्र आहे ZnSO4 असं आहे. झिंक सल्फेट म्हटलं की ह्या गोष्टी लक्षात ठेवा. झिंकचा इथं Zn आला सुरुवातीला. ओके. एवढं लक्षात ठेवायचंय. मग आता रेणू सूत्र म्हणजे रासायनिक सूत्र सांगितलं तुम्हाला. आता हे जे झिंक सल्फेट आहे ना, म्हणजे व्हाईट विट्रिऑल याचा जो उपयोग आहे, जे डोळ्याचे औषध आहे, लिथोफोन निर्मितीमध्ये याचा उपयोग केला जातो. एवढं साधं सिंपल लक्षात ठेवा. म्हणजे मी तुम्हाला ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने त्याच्या आजूबाजूचे ऑप्शन व्यवस्थित कव्हर करून दिलेत. बरोबर? हा ऑप्शनच नाही कव्हर केला. अजून एक जो ग्रीन व्हिट्रिऑल होता, व्हाईट वाला होता, तो पण आपण बघितला. बरोबर. आता आपण थोडंसं पुढे जाऊ. हे जे बोरॅक्स आहे, बरोबर. बोरॅक्स पण बघू. आता हे जे बोरॅक्स आहे ना, तर हे बोरॅक्स पण वापरलं जातं. जे काही शुद्धीकरण आहे म्हणजे पाण्याच्या शुद्धीकरणासाठी पण ते वापरलं जातं. ओके. हे साधं सिंपल फक्त लक्षात ठेवा. बाकी आपण म्हणतो ना बोरॅक्स पावडर, राइट. तर ती बोरॅक्सची पावडर आहे. असं साधं सिंपल तुम्ही लक्षात ठेवा. बरोबर. आता थोडं पुढे जाऊ. इथं आपल्याला ग्रीन व्हिट्रिऑल झालं, ब्लू झालं, व्हाईट झालं, सगळं झालं. इथं हा ग्रीन व्हिट्रिऑल पण बघितला आणि जे उत्तर होतं ब्लिचिंग पावडर ते तर आपण कव्हर केलेलं आहे, की बाबा इथं येऊ शकतात ह्या सगळ्या गोष्टी. आता आपण थोडं पुढे जाऊया. तुम्हाला काही अजून महत्त्वाचे रासायनिक पदार्थ आहे त्यांच्याबद्दल सांगतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. काही महत्त्वाचे मी सांगतो एक्स्ट्राचे. आता ते ऑप्शन मधले जाऊ द्या. ते आपण प्रॉपर केलेत. पण त्याच्याही व्यतिरिक्त एम-पी-एस-सीने जर तुम्हाला विचारलं, तर ते सांगता आले पाहिजे. ओके. म्हणजे तिथं तुमचं कन्फ्युजन झालं नाही पाहिजे. कुठं कन्फ्युजन होतं तुम्हाला एकदम क्लिअर करून देतो. बघा, पहिलं आहे सोडियम कार्बोनेट. व्यवस्थित ऐकायचं बरं का. सोडियम कार्बोनेट. त्याच्यानंतर दुसरा आहे सोडियम बायकार्बोनेट. ओके. काय आहे? सोडियम बायकार्बोनेट. राइट. त्याच्यानंतर जो तिसरा सोडा आहे, राइट, तो आहे सोडियम हायड्रॉक्साइड. सोडियम हायड्रॉक्साइड. आपण अक्षर थोडंसं बेकार आहे माझं, पण लक्षात ठेवा हे 3 आहेत. तर हे कसे लक्षात ठेवायचे ते पण तुम्हाला सांगतो. आता पहिला कोणता आहे? सोडियम कार्बोनेट आपण बघितलेला आहे. याचं जे सूत्र आहे Na2 बरोबर. Na2 कुठं काय आहे? CO3 हे त्याचं सूत्र आहे. बरोबर. आता हा जो सोडियम बायकार्बोनेट आहे ना, याचं जे सूत्र आहे NaH. H येतो याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवा. पुढं सेम आहे CO3.
आणि हा जो सोडियम हायड्रॉक्साईड आहे, राईट, तर याच्या बाबत NaOH एवढं लक्षात ठेवा. आता याचे जे यूज आहेत ते पण प्रॉपर बघू आपण. पण पहिले लक्षात ठेवा, इथं सोडियम बाय हा शब्द आहे. ओके, इथं याच्यामध्ये H आहे. आता याच्यामधला फरक सांगतो तुम्हाला. जो सोडियम कार्बोनेट आहे ना, राईट, तर तो काय आहे? खाण्याचा सोडा आहे की धुण्याचा आहे? तर साधं सिंपल लक्षात ठेवा, हा धुण्याचा सोडा आहे. ओके, धुण्याचा सोडा. हा जो आहे खाण्याचा सोडा आहे. खाण्याचा सोडा. ओके. आणि सोडियम हायड्रॉक्साईड जो आहे, राईट, तर हा साबण निर्मितीमध्ये, राईट, किंवा आपण असं म्हणू शकतो, जे पेट्रोलियम आहे, पेट्रोलियम शुद्धीकरणामध्ये. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की हे किती महत्वाचं आहे. तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. ठीक आहे. म्हणजे तुम्ही काय, आपण काय एखाद्याने म्हटलं की तुला काही खायचंय का? आपण काय म्हणतो? हो. मग इथं बघा यच आहे. बरोबर. मग आपण लक्षात ठेवा की आपण हो म्हणत असेल, यच ज्याच्यामध्ये आहे तो खाण्याचा सोडा आहे. किंवा इथं बाय हा शब्द असेल तर तो बाई काय करते? स्वयंपाक करते. बरोबर. मग ते खाण्याचा सोडा असं लक्षात ठेवा. कार्बोनेट म्हटलं की धुण्याचा सोडा आहे. सोडियम हायड्रॉक्साईड म्हटलं की तो साबण निर्मितीमध्ये, पेट्रोलियम शुद्धीकरणामध्ये त्याचा वापर होतो. म्हणजे साधं सिंपल तुम्ही एवढ्या गोष्टी जरी लक्षात ठेवला तरी इनफ आहेत असं मला वाटतं. ओके. आता अजूनही तुम्हाला महत्त्वाचे सांगतो. रिलॅक्स. पण हे 3 इथं कन्फ्युजन तुमचं क्लिअर झालेलं असावं. आता याच्या व्यतिरिक्त एक अमोनियम क्लोराईड आहे. हे एक लक्षात ठेवा. अमोनियम क्लोराईड. म्हणजे तुम्हाला जे महत्त्वाचे आहेत ना, ते सांगतोय, की ज्याच्यावरती प्रश्न येईल. आता याचं जे रासायनिक सूत्र आहे NH4Cl असं लक्षात ठेवा. NH4Cl हे कशाचं आहे? अमोनियम क्लोराईड. राईट. ज्याला साल अमोनियाइक असं पण म्हणतात. आणि याचा उपयोग जो आहे, तर विद्युत घट. ओके. लेकलांशे हा शब्द ऐकला असेल तुम्ही, राईट? लेकलांशेचा विद्युत घट, राईट? तर त्या विद्युत घटामध्ये याचा वापर होतो, अमोनियम क्लोराईड. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे ह्या जे मुद्दे आहेत परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहेत. बघा इथं पण मी मेन दिलेले आहेत तुम्हाला. जसं की ब्लिचिंग पावडर आहे. CaClO2, राईट? हे जे त्याचं सूत्र होतं आपण बघितलेलं सुरुवातीला. राईट, रासायनिक सूत्र पण लक्षात ठेवा. हे आहे ग्रीन विट्रिऑल. बरोबर. त्याच्यानंतर हे जे बोरॅक्स आहे, बोरॅक्स कुठं कुठं यूज होतंय? ग्रॉसरी स्टोअर्स असतील, हार्डवेअर स्टोअर्स असतील, हेल्थ अँड स्टोअर्स, तिथं त्याचा उपयोग होतोय. की बघा, स्टेन रिमूव्हर म्हणजे कपड्यावरती एखादा डाग पडलाय, तिथं ती बोरॅक्सची पावडर वापरतायत. टॉयलेट क्लीनर, राईट, म्हणजे शुद्धीकरणामध्ये याचा वापर होतोय थोडक्यात. बोरॅक्स पावडरचा एवढं तुम्हाला लक्षात पाहिजे, राईट? किंवा फ्रेश फ्लॉवर्स त्याच्यामध्ये पण यूज होतोय. म्हणजे लक्षात ठेवा, तुम्हाला हे खूप महत्वाचं आहे. डायरेक्ट विचारलं जाईल. आता आपण पुढे जाऊयात. म्हणजे जे महत्वाचे मेन सांगितलेले आहेत तेवढं तरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी इनफ आहे. अजून एक लक्षात ठेवा हवं तर, मिल्क ऑफ मॅग्नेशिया. मिल्क ऑफ मॅग्नेशिया हे मला महत्वाचं वाटतंय म्हणून तुम्हाला मी सांगितलं. तर जे मिल्क ऑफ मॅग्नेशिया आहे, त्याचं जे रासायनिक सूत्र आहे MgOH, हे लक्षात ठेवा. तर हे अँटासिड आहे. अँटासिड म्हणजे पित्तशामक, राईट? आपल्याला जे पित्त होतं त्याच्यासाठी हे मिल्क ऑफ मॅग्नेशिया, राईट? मिल्क ऑफ मॅग्नेशिया म्हणजे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आहे. एवढं लक्षात ठेव. ओके, काय आहे? मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. लक्षात आलं का? नाहीतर तुम्ही म्हणाल त्याचं इंग्लिश नाव नाही सांगितलं, तर लक्षात असू द्या, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आहे. अशा पद्धतीने तुम्ही तिथं लक्षात ठेवू शकता. जो मिथेन आहे बघा, तो पण महत्वाचा आहे. मिथेन म्हणजे थोडक्यात मार्श गॅस, CH4. हे तुम्ही सायन्समध्ये अभ्यासलेलेच आहे की याचा वापर काय होतो? इंधन म्हणून वापर केला जातो. बरोबर. किंवा आपण असं म्हणू, POP, प्लॅस्टर ऑफ पॅरिस, काय आहे नेमकं याचं रासायनिक सूत्र? तर CaSO4 हे लक्षात ठेवा. 1/2H2O असं त्याचं ते सूत्र आहे, रासायनिक सूत्र. लक्षात ठेवा. याचा वापर मूर्ती बनवण्यासाठी, राईट, किंवा सजावट आपण जे फॉर सिलिंग करतो,
घरामध्ये, बरोबर? पी-ओ-पी. तर तो वाला प्रकार एक तुम्ही लक्षात ठेवू शकता. मेन घेतलेले आहेत. पुढं तुम्हाला याची एक लिस्ट पण मी बनवून देतो. आता हा पुढचा प्रश्न बघा, तुमच्या मेन्सलाच विचारलेला आहे. तुम्हाला प्रश्न बघितल्यावरती लक्षात येत असेल आणि आपलं हे खूप इम्पोर्टंट लेक्चर आहे तुम्हाला आता अजून पुढच्या मुद्द्यांमध्ये कळून जाईल. आता बघा, इथं तुम्हाला विचारलंय काय? रबराचं फल्कलायझेशन म्हणजे काय? ओके, रबराचं फल्कलायझेशन म्हणजे काय? आणि असा प्रश्न आल्यावरती आपल्याला घाम फुटतो परीक्षेमध्ये. ओके, की हे काय विचारलंय बाबा? ओके. तर ही एक प्रोसेस आहे. एन मधला हा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. ओके, एन मध्ये आहे हा डाटा. म्हणूनच मी तुम्हाला एन-सी-आर-टी अकॉर्डिंगच सगळ्या गोष्टी मेन पॉइंट देतोय. तर ते व्यवस्थित हे करा. तर रबराचं व्हल्कनायझेशन इथं काय विचारलंय, की डॅश हा कच्च्या रबराबरोबर एका विशिष्ट तापमानाला तापवतात. याच्यापैकी काय तापवतात असं विचारलंय. तर हा जो सल्फर आहे, सल्फर म्हणजे त्याचं नाव लक्षात ठेवा गंधक. ओके. याच्यासोबत ते विशिष्ट तापमानाला तापवलं जातं. थोडक्यात इथं काय प्रकार आहे तो लक्षात ठेवा. जी इलॅस्टिसिटी आहे, ओके. जी इलॅस्टिसिटी आहे म्हणजे थोडक्यात रबराची इलॅस्टिसिटी म्हणजे स्थितीस्थापकता मराठीत त्याला शब्द तसा येतो किंवा जो रोध आहे, बरोबर. इलॅस्टिसिटी म्हणा किंवा रोध हे वाढवायचं असतं. मग हे वाढवण्यासाठी रबराला त्या सल्फर सोबत तापवलं जातं. राइट. यालाच रबराचं व्हल्कनायझेशन म्हणतात. मग ही जी प्रोसेस आहे रबराचं व्हल्कनायझेशन किंवा व्हल्कनीकरण, तर हे काय आहे? तर याचा उपयोग टायर निर्मितीमध्ये होतो. ओके, टायर निर्मिती. असं लक्षात ठेवा. आलं का लक्षात तुम्हाला? कुठं ह्या प्रक्रियेचा उपयोग होतो. उद्या तुम्हाला ते नायलॉन बाबत विचारू शकतात. इथं याच्यावरती विचारलंय तर. नायलॉन म्हणजे पॉलिअमाइड फायबर, बरोबर? तर तिथं थोडासा फोकस येऊ शकतो. त्या गोष्टी आपल्याला तिथं लक्षात घ्यायच्यात. म्हणजे नायलॉनचा उपयोग कुठं होतो? 1 मिनिट तुम्हाला लिहूनच देतो. म्हणजे उद्या जर त्यांनी नायलॉन बाबत विचारलं तुम्हाला, नायलॉन. तर नायलॉनच्या बाबत एक गोष्ट लक्षात ठेवा. तो एक कृत्रिम धागा आहे. एक त्याला नाव दिलेलं आहे नायलॉन. पण त्याचा वापर कुठं होतो? मासे, मासे पकडण्यासाठी. राइट. कीवर्ड लक्षात ठेवा. मासे पकडण्याची जी जाळी आहे किंवा जे ब्रश आहेत, ते म्हणजे तयार करण्यासाठी पॉलिअमाइड फायबर. नायलॉन म्हणजे काय आहे? पॉलिअमाइड फायबर. तर त्याचा उपयोग तिथं होतो. हा मुद्दा तुम्हाला माहिती पाहिजे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पोर्टंट आहे. म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी तिथं मी सांगितल्या. ठीक आहे. आता ते बाकीचे ऑप्शन एवढे इम्पोर्टंट नाहीयेत. त्याचा जास्त लोड घेऊ नका. तुम्हाला जिथं गरजेचं आहे ते मी सगळं सांगतो. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. कागदाचं ब्लिचिंग करण्यासाठी कोणतं रसायन वापरलं जातं? बरोबर. इथं तुम्हाला रसायन विचारलेलं आहे. रसायन. आणि ऑप्शन बघा ना, हे आर्गॉन असतील, नायट्रोजन असतील, तर हे निष्क्रिय वायू आहेत. काय आहेत? निष्क्रिय वायू. तुम्ही जर पेरियोडिक टेबल बघितलेला असेल तर. निष्क्रिय वायू. हे तर ऑप्शन येणार नाही ना. आपण आपल्या बेसिक नॉलेजच्या आधारे हे करू शकतो. आणि ब्लिचिंग करण्यासाठी काय अल्कोहोल वापरतात का? त्यावरून हे उत्तर येऊन जातं हायड्रोजन परऑक्साईड. ओके. म्हणजे त्याचा उपयोग कुठं केला जातो? ब्लिचिंग करण्यासाठी केला जातो. मग ब्लिचिंग मध्ये काय-काय आहे आपण वरती बघितलंय. बरोबर. म्हणजे प्रश्न असा एक सोप्या पद्धतीने पण करता येऊ शकतो. हा मुद्दा लक्षात घ्या. आता बघा, परत इथं विचारलं तुम्हाला, परत प्रश्न काय विचारला? त्या ऑप्शनला घेऊनच प्रश्न बनलाय. लक्षात येतंय का तुम्हाला? म्हणजे तुम्हाला जे 2-3 वर्षांचे पेपर आहेत, त्याच्या अकॉर्डिंग अभ्यास करायचा आहे एवढा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे ऑप्शनमध्ये होतं ब्लू व्हिट्रिऑल, बरोबर? त्याच्यावरती इथं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर मोरचूद हे कोणत्या आजाराचं निदान करताना रक्त तपासणी करता वापरतात? अशा स्वरूपाचा तुम्हाला तो प्रश्न विचारलेला आहे. तर आता तुम्ही जर बेसिक वाचलेला असेल, की निमोनिया असेल, टायफॉइड असेल, मलेरिया असेल, तर याच्यापेक्षा जे रक्तक्षय आहे ॲनिमिया, बरोबर? तर ते रक्त तपासण्याकरता हे ब्लू व्हिट्रिऑल वापरतात. हा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला हे परत पण विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. डबल.
आणि अजून काही महत्त्वाचे रासायनिक पदार्थ पण आपल्याला कव्हर करायचे आहेत. तत्पूर्वी आपण हा एक प्रश्न बघू. इथं बघा, खालीलपैकी कोणता क्षार पेट्रोलियमच्या शुद्धीकरणात वापरतात? आलं का पुन्हा ते? राइट. म्हणजे जे वरती इन्फॉर्मेशन सांगितली ना, ती खूप महत्त्वाची आहे बघा. तुम्हाला इथं ऑप्शनमध्ये काय आहे? धुण्याचा सोडा, खाण्याचा सोडा, ब्लिचिंग पावडर, साबण. ओके. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. या साबणाबाबत तुम्हाला महत्त्वाचं सांगतो. याच्यात सुद्धा ते कन्फ्युजन करतील पुढच्या पेपरला तुम्हाला. ओके. एक असतो बाथ सोप, एक असतो बाथ सोप म्हणजे अंघोळीचा साबण, बरोबर? आणि दुसरा आहे तुमचा कपड्याचा साबण. थोडक्यात आपण कपड्याचा साबण एक घेऊ. ठीक आहे चला. कपड्याचा साबण आणि वरती अंघोळीचा साबण. जो अंघोळीचा साबण आहे ज्याला सॉफ्ट सोप असं म्हणतात. त्याच्यामध्ये सोडियम सॉल्ट वापरलेलं असतं आणि जो कपड्याचा साबण आहे त्याच्यामध्ये पोटॅशियम असतं. एवढं लक्षात ठेवा. काय असतं? पोटॅशियम असतं. पोटॅशियम सॉल्ट. एवढं लक्षात ठेवायचं. अंघोळीचा म्हटलं की सोडियम, कपड्याचा म्हटलं की पोटॅशियम त्याच्यामध्ये असतं. आणि हा जो अंघोळीचा साबण आहे याला एन सोप असं पण म्हणतात. ओके. एन-एस-ओ आणि हा जो आहे कपड्याचा याला के-सोप असं म्हणतात. के-सोप म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये हायर फॅटी ॲसिड आहे. राइट? त्या गोष्टी लक्षात ठेवा. आपण बघितलं होतं. धुण्याचा जो सोडा आहे त्याला काय म्हणतात? त्याचं रासायनिक सूत्र काय आहे? हे सगळं आपण बघितलेलं आहे. बरोबर? धुण्याचा सोडा म्हणजे सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट हे आपण बघितलं होतं. बरोबर? आणि इकडं खाण्याचा जो सोडा आहे, खाण्याचा सोडा म्हणजे काय आहे? इथं बाय हा शब्द होता त्याच्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट. तुम्हाला पुन्हा याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. जे मी रासायनिक पदार्थ सांगितलेले आहे, खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही महत्त्वाच्या अजून गोष्टी सांगतो, त्या लक्षात ठेवा. भविष्यात याच्यावरती प्रश्न येणार म्हणजे येणार. तर बघा, कारण हा एन मधला क्रक्स आहे. तर जो सोडियम आहे, ओके. सोडियमच्या बाबत एक गोष्ट लक्षात ठेवा. जे जो वितळलेला सोडियम असतो, त्याचा वापर अणुभट्टीमध्ये कुठं? अणुभट्टीमध्ये प्रशीतक म्हणजे कूलंट थोडक्यात एक आपण असं म्हणा, कूलंट म्हणून त्याचा वापर केला जातो सोडियमचा. हा मुद्दा लक्षात ठेवा. ओके. विचारलं जाणार आहे तुम्हाला. त्याच्यामुळं बिलकुल दुर्लक्ष करू नका. ठीक आहे. आणि अजून तुम्हाला महत्त्वाचे काही जे रासायनिक पदार्थ आहेत, तर त्याच्यामध्ये एक असं विचारलं जाऊ शकतं, तुम्हाला आता विचारलंच आहे, जी ब्लिचिंग पावडर आहे, बरोबर? तिच्यावरती प्रश्न तर आलेला आहे. थोडासा ॲडव्हान्स जर विचारला गेला, तर तो कसा विचारतील तुम्हाला सांगतो. तर बघा, ही जी ब्लिचिंग पावडर आहे, याच्यासाठी एक प्रोसेस आहे. त्याच्यावरती तुम्हाला विचारू शकतात. ही जी प्रोसेस आहे, तर ती हॅसेन 1 मिनिट. हॅसेन क्लॅव्हर नावाची प्रोसेस आहे. हॅसेन क्लेव्हर ही प्रोसेस लक्षात ठेवा. कोणती आहे? हॅसन क्लेव्हर प्रोसेस आहे, की याच्यापासून काय केलं जातं? कॅल्शियम पासून म्हणजे हॅसन क्लेव्हर ही प्रोसेस आहे, कॅल्शियम पासून तयार केली जाते. थोडक्यात इथं यूज कशाचा होतो? कॅल्शियमचा. हा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे इथं काय आहे? पिण्याचं पाणी शुद्ध होतं ह्या प्रोसेसद्वारे. पिण्याचं पाणी शुद्ध होतं. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. भविष्यात इथं विचारलं जाईल. म्हणजे हसन क्लेव्हर ही प्रोसेस आहे, की ज्याच्यात कॅल्शियम बरोबर, म्हणजे कॅल्शियम पासून ती तयार होते आणि याच्यामध्ये पिण्याचं पाणी शुद्ध केलं जातं. ही प्रोसेस लक्षात ठेवा. ब्लिचिंग पावडरच्या बाबतच आहे. तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये प्रश्न घ्यायला मिळू शकतात. आता जे धातुका आहेत, त्या आपण एका पुढच्या छोट्या पार्टमध्ये कव्हर करणारच आहोत. बरोबर. परंतु काही महत्त्वाचे जे मुद्दे होते, ते हे आजच्या लेक्चरमधून आपले कव्हर झालेले आहेत. बरोबर. म्हणजे जे मेन पॉइंट आहे ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. बरोबर. आणि आगामी काळात तिथं प्रश्न येऊ शकतात. अजून एक महत्त्वाचा मुद्दा, तुरटी. हा एक खूप आय-एम-पी मुद्दा आहे तुरटीच्या बाबतचा. तुरटीचं जे सूत्र आहे, तर ते K2SO4 हे आहे. त्याच्यानंतर हे पण आहे Al2 राइट ब्रॅकेटमध्ये SO4 हे पण तुरटीचंच सूत्र आहे किंवा
24H2O हे पण तुरटीचं. म्हणजे तुरटीच्या बाबत हे सूत्र तुम्हाला माहित पाहिजे. थोडक्यात तुरटी म्हणजे हे जे 24 आहेत ते स्फटिक जलाचे 24 रेणू असणारा पदार्थ आहे. स्फटिक स्फटिक जल 24 रेणू असलेला तो पदार्थ आहे तुरटी. तर तुरटीला तुम्हाला माहिती आहे, जर समजा त्या तुरटीला उष्णता दिली, बरोबर, तुरटीला उष्णता दिली तर काय होते, याच्यातलं हे जे स्फटिक जल आहे का ते निघून जातं. ओके. मग त्याच्यामुळे तुरटी फुलते, त्याला तुरटीची लाही असं म्हणतात. हे एनसीईआरटी मधलं आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. म्हणजे आपण बघा, समजा शेविंग केली, दाढी केली, बरोबर, तर तिथं जे रक्तस्तंभक, समजा ब्लेड लागलं एखाद्या ठिकाणी, तर तिथं रक्तस्तंभक म्हणून ह्या तुरटीचा वापर केला जातो. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. किंवा जे पाण्याचं शुद्धीकरण आहे, पाणी शुद्धीकरण, शुद्धीकरण, तर त्याच्यासाठी पण ते वापरलं जातं. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तो तुम्हाला तिथे लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे विचारले जाऊ शकतं याच्यावरती. बरोबर. ह्या गोष्टी तुम्ही तिथे लक्षात ठेवा. आणि आपण बघितलं होतं मगाशी जे सोडियम बायकार्बोनेट आहे, जो की खाण्याचा सोडा म्हणून फेमस आहे, की इथं त्याच्यावरती बघा, इथं ऑप्शन मध्ये दिसतोय तो खाण्याचा सोडा आपल्याला. तर त्याच्याबाबत लक्षात ठेवा, अग्निशामक साधनांमध्ये आग विझवण्यासाठी पण ह्या जो खाण्याचा सोडा आहे, सोडियम बायकार्बोनेट, त्याचा उपयोग होतो. किंवा जे अँटासिड आहे, म्हणजे पोटातली जी आम्लता आहे ती कमी करण्यासाठी पण वापर होतो. किंवा प्रयोगशाळेत जर कार्बन डायऑक्साइड CO2 तयार करायचा असेल, तर सोडियम बायकार्बोनेटचा वापर होतो. हा मुद्दा लक्षात ठेवा, तुम्हाला विचारला जाऊ शकतो, बिलकुल दुर्लक्ष करू नका. ओके. म्हणजे हे जे महत्वाचे मेन मेन पॉइंट सांगितले ते तुम्हाला एनसीईआरटी मधले सांगितलेले आहेत, की जिथून तुम्हाला हे रबराचं व्हल्कनायझेशन विचारलेलं होतं प्रोसेस. तिथून तुम्हाला अजून काही घटक सांगितलेले आहेत, की जेणेकरून तिथं प्रश्न आला तर तुमचा चुकला नाही पाहिजे. ओके. म्हणजे तुम्ही फक्त काय करायचंय, हे जे छोटे छोटे पार्ट आहेत व्यवस्थित बघायचे. प्रश्न सोपे होते हे तुम्हाला लक्षात येईल. फक्त काय की तिथं आपल्याला ह्या गोष्टी शोधता येत नाही. तर का शोधता येत नाही? आपण वापर म्हणजे यूज केलेलं नसतं. अभ्यासामध्ये अशा गोष्टी आपण बघत नाही. महत्वाचं काय आहे? हा एक क्रक सांगतो तुम्हाला. आता इथे लक्षात घ्या. आजच्या लेक्चर मधून तुम्ही काय बोध घ्यायचा? त्या चॅप्टर मधलं महत्वाचं काय आहे? तर रासायनिक पदार्थ हा मेन मुद्दा आहे. ओके. मग त्याचं सूत्र आणि त्याचा यूज हे 3 घटक परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला या घटकावरती प्रश्न दिसणार नाहीये. म्हणजे साध्या सिंपल गोष्टीतून मी तुम्हाला बऱ्यापैकी हे कव्हर करून दिलंय. आता एक काही महत्वाची एक्झाम्पल की जे मला अजून आय-एम-पी वाटतात, ती नक्कीच तुम्हाला सांगतो मी. त्याच्यामध्ये बघा, एक अमोनियम सल्फेट राहिले मे बी सांगताना. तर अमोनियम सल्फेट लक्षात ठेवा. ओके. अमोनियम सल्फेट. आता हे का महत्वाचं आहे शेतकऱ्यांसाठी? तर खत निर्मितीमध्ये याचा उपयोग होतो. असं लक्षात ठेवा, खत उद्योगामध्ये. याचं जे रासायनिक सूत्र आहे, N ने सुरू होणार ऑब्वियस, NH4SO4. हे काय आहे? अमोनियम सल्फेट आहे. लक्षात ठेवा, याच्यावरती पण तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. राईट, आपली तयारी पाहिजे. किंवा अजून एक महत्वाचं आहे, ज्याला पोटॅशियम पोटॅशियम पर मॅग्नेट. ओके. महत्वाचं आहे पोटॅशियम पर मॅग्नेट. आता हे काय आहे पोटॅशियम पर मॅग्नेट? याचं जे सूत्र आहे KMnO4. ओके. हे लक्षात ठेवा. पोटॅशियम पर मॅग्नेटचं आहे. ओके. O4 लक्षातच ठेवायचं. मग हे जे पोटॅशियम पर मॅग्नेट आहे, तर हे जंतुनाशक म्हणून वापरलं जातं. काय? जंतुनाशक. म्हणजे असे काही कीवर्ड तुम्ही तिथे लक्षात ठेवा. त्यानंतर पोटॅशियमच्या बाबत अजून एक लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. पोटॅशियम नायट्रेट. ओके. हे एक महत्वाचं आहे. हा एक सोडाचा आहे पोटॅशियम नायट्रेट. तर याचा जो वापर आहे, याचं सूत्र पहिलं लक्षात ठेवा. KnO4. ओके. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. काय आहे? सॉरी, 3 आहे. फ्लो मध्ये झालं. ओके. गडबड नको व्हायला. KnO3 हे त्याचं सूत्र आहे. कशाचं? पोटॅशियम नायट्रेट. हा काय आहे? सोडा आहे. ज्याला बंगाल सॉल्ट पीटर पीटर किंवा नायटर असं पण म्हणतात. जी शोभेची दारू आहे. बरोबर.
तर ती तयार करण्यासाठी याचा वापर होतो किंवा थोडक्यात आपण असं म्हणू की बंदुकीची दारू. ओके. ते तयार करण्यासाठी पण ह्या पोटॅशियम नायट्रेट जो की सोडा आहे त्याचं सूत्र पण सांगितलंय तुम्हाला. त्या गोष्टी तुम्ही तिथे लक्षात ठेवा. बाकी जास्त डेप्थमध्ये क्वेश्चन नाही येणार आहेत. विचारलं तर तुम्हाला त्या गोष्टी तिथं विचारल्या जातील. तुम्हाला सांगता आलं पाहिजे. अजून तुम्ही एक खूपच अवघड म्हणून काही जास्त डेप्थमध्ये करू नका. जे मेन लिस्ट असेल, अजून महत्त्वाचे जे पदार्थ असतील रासायनिक, ते तुम्हाला एका पेजवरती मी देईल. तर ते तुम्ही वाचा हवं तर. ओके. याच्या व्यतिरिक्त इथं ह्या रासायनिक पदार्थांसाठी काही करू नका. उद्याच्या लेक्चरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला महत्त्वाचे जे काही वनस्पती, प्राणी वर्गीकरणावरती प्रश्न येत आहेत. एक-एक घटक आपल्याला कव्हर करायचा आहे. हे स्वरूप कसं असणार आहे पहिलं लक्षात ठेवा. तुम्हाला आता इथून पुढं डेली 2 लेक्चर YouTubeला अपलोड होतील. ओके. ते 2 लेक्चर तुम्हाला व्यवस्थित बघायचे आहे. त्याच्यामध्ये कीवर्ड्स आणि प्रश्न सॉल्व्ह करण्याची मेथड तर सांगणारच आहे तुम्हाला. बट सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, जे मी एनालिसिस करणार आहे, तर ते व्हेरी इम्पोर्टंट आहे. तुम्हाला पेपरमध्ये थेट प्रश्न कव्हर होतील. अशा स्वरूपाचं आपल्याला घ्यायचंय. म्हणजे तुम्हाला सायन्स शिकवायचंय, पण ते डेप्थमध्ये नाही शिकवायचं. जशी परीक्षेची रिक्वायरमेंट आहे, सध्या जसे प्रश्न आहेत तुमच्या मेन्सला. कारण काय होतं, आज तुम्ही बघा, कंबाईन गट ब पूर्व परीक्षेचा पेपर झाला, बरोबर? परंतु त्या पेपरमध्ये तुम्हाला आता लक्षात आलं असेल, की यार मी हा प्रश्न टॅकल करू शकत होतो. तो प्रश्न माझ्याकडून राहिला. हा सिली मिस्टेक झाला. हा तर पी-वाय-क्यूच्या बेसला होता. असं झालं असेल. ते का होतं? तर आपण काय करतो, सगळं काही करतो. कुठं कुणाच्या वन डे करतो. पण प्रॉपर जे त्यांना अपेक्षित आहे त्या गोष्टी करत नाही. तर तिथं सुधारणा करणं अपेक्षित आहे. त्याच्याशिवाय आपल्याकडे ऑप्शन नाहीये. मग ते जर आपण स्मार्ट पद्धतीने केला, वेगवेगळे प्रश्न सोडवण्याची मेन्सची जी टेक्निक आहे, प्रॉपर अभ्यासाधारित, ती जर तुम्ही आता ह्या 20 दिवसात प्रॉपर सगळे आपले लेक्चर केले, तर तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स वाढणार आहे. कारण आपण ते सगळे मेन्सचे पेपर घेतोय, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स हा वाढणार आहे. ओके. आता तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा. सध्याला काय झालंय, परीक्षा झालेली आहे 14 जूनची. आता ते कट ऑफ म्हणा किंवा बऱ्याच गोष्टींसाठी मला विचारणा होते. तर ते विचारणा का होते? तर ऑब्व्हियस जे ऑफिसर लोकं आहेत, जे टीचर लोकं शिकवतात वगैरे सगळे म्हणजे आपल्या परिचयाचेच आहेत. त्यांच्याकडून देखील मला बरेच स्कोर येतात. सो मला याच्याकरताच विद्यार्थी जास्त विचारतात, की ऑब्व्हियस डेटा हा जास्त असतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी म्हणेल, की जो 25 चा पेपर आहे, राइट? आणि जो 26 चा पेपर आहे, या तुलनेमध्ये हा पेपर टफ होता. ओके. मग आता तुम्हाला मी सर्वसाधारणपणे एकच गोष्ट सांगेल, की तुम्ही मेन्स केलीच पाहिजे. तुमच्याकडे ऑप्शन नाहीये. का ऑप्शन नाहीये एका मिनिटात क्लिअर करतो. तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. तुम्हाला मार्क कितीही असू द्या, तुम्ही मेन्स केली पाहिजे. कारण जी ग्रुप सी ची परीक्षा आहे 2026 ची त्याची जाहिरात आता अपकमिंग येणार आहे. बरोबर. त्याला मराठी, इंग्लिश लागणारच आहे. तुम्ही जर नाही केलं, तर बाकी कुणाचं नुकसान नाही होणार आहे. पण तुम्ही तुमच्या एक गोष्ट लक्षात ठेवा. इथं व्हायला सगळे आय-ए-एस, आय-पी-एस व्हायला येतात किंवा इकडे एम-पी-एस-सी मध्ये कोणीतरी डेप्युटी कलेक्टरला येतात. पण ते हळू-हळू करत आपली लेव्हल कमी करतात. शेवटी नाही झाल्यावरती विलाज नाही. त्याच्यामुळे मी एकच म्हणेल तुम्हाला, नोकरी महत्त्वाची असेल, नोकरी जर महत्त्वाची असेल ना, तर काळजावरती दगड ठेवा. ओके, दगड ठेवा आणि मेन्सला सुरुवात करा. तुम्हाला मार्क मी म्हणतो पार 30 असू द्या, 40 असू द्या किंवा व्हॉटएव्हर जे काही असू द्या. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला आता अडकायचं नाहीये. तुम्हाला अभ्यास करायचा कारण आहे सरळ सेवा. बरोबर, सरळ सेवा एम-पी-एस-सी घेणार आहे. मग त्यामुळं अभ्यास करणंच आहे. ते काही कारण देतच बसू नका. लक्षात येतंय का? त्यामुळं सर्वसाधारण आता तुम्हाला एक रेंज सांगतो. 45 ते 50 आणि 50 ते 55 इथं क्राउड जास्त आहे. बरोबर. इथं जास्त आहे, इथं जास्त आहे आणि इथं थोडासा एक फ्लक्च्युएशन पाहायला मिळतं. एखाद्याला 51 मिळाले तर एखाद्याला 54 असं सेम स्कोर वरती नाहीये. आता तुम्ही बघितलं पण असेल, आपल्या काही मुलींचे स्कोर पण चांगले आलेले आहेत. मग आता याचा अर्थ असाही नसतो, की एखाद्याचा 60-65 स्कोर आलेला आहे. आहेत ऑब्व्हियस आपल्या स्टुडंटचे आहेत स्कोर तेवढे. पण
मग काही त्याच्यावरून कट ऑफ लागत नसतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, कट ऑफसाठी ओव्हरऑल जो स्कोर आहे तो विचारात घेतात. ओके. म्हणजे काही ठराविक विद्यार्थ्यांच्या स्कोरनुसार तो कट ऑफ ठरत नसतो. त्यामुळं मी तर म्हणेल ते कट ऑफच्या भानगडीत पडू नका. का? तर नोकरी महत्त्वाची असेल तर. राइट. माझं सुद्धा ऐकू नका. ओके. एवढा अनुभव असून सुद्धा मी सांगतो ऐकू नका. का? तर तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असेल? तर नोकरी. म्हणजे मी जरी तुम्ही कधी मला कॉल केला आणि तुम्हाला जर म्हटलं, की नाही बाबा खूप कमी शक्यता आहे तुमची होण्याची किंवा तुम्ही खूप जवळपास आहात, तुम्ही तुमचे डिसिजन घ्या. माझी सुद्धा ऐकू नका. तुम्ही तुमचा अभ्यास करा. कारण संधी मिळणार आहे, एवढ्या जागा येणार आहेत ग्रुप सीच्या आणि तुम्ही जर अभ्यास नाही केला मराठी इंग्लिशचा, तर म्हणजे हाताने कुऱ्हाड स्वतःच्या पायावरती मारून घेईल. त्याच्यामुळं तो विचार करू नका, की आता काय होणार आहे किंवा मला कंबाईनला इथं कमी स्कोर आहे. मला सांगा काहीही असलं, राइट? कितीही जागा असल्या, 500-600 जागा आहेत. पण आपल्याला कुठे ना कुठेतरी आता सेटल झालं पाहिजे. ती छोटी-मोठी का असेना, पण नोकरी जवळ असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला आता त्याच्या झळा जाणवत असतील. त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही हातात घ्या, राइट? छोटी-मोठी नोकरी आहे ना, तुम्हाला माहिती आहे शिपायाला सुद्धा साहेब म्हणतात. मग कशाला उगाच हे करताय? एखादी नोकरी घ्या आणि मग पुढचा तुमचा अभ्यास करत बसा. ओके. आता जास्त काही त्या कट ऑफच्या याच्यामध्ये पडू नका. ओव्हरऑल खूप ॲडव्हान्समध्ये सगळ्यांचे स्कोर आलेले आहेत माझ्याकडं आणि सगळ्यात महत्त्वाचं, की कुठपर्यंत लेव्हल आहे किंवा जास्त स्कोर किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. त्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका, राइट? कारण तुम्ही माझे स्टुडंट आहात. तुम्ही पुढचा एक स्टेप विचार केला पाहिजे. कारण तुम्हाला इथून बाहेर पडायचंय. मी तुम्ही बाहेर कशा पडाल हा विचार करतोय. त्यामुळे ते कट ऑफ सांगून उगाच तुम्हाला हे करणं वगैरे, तर त्याच्यापेक्षा मी तुम्हाला सांगितलंय. बरोबर? तर त्यानुसार तुम्ही करा आणि उद्यापासून कंटिन्यू लेक्चर होणार आहेत. तर ते लेक्चर तुम्ही करा. तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होईल. मी कायम तुमच्या सोबत आहे. अभ्यासात काय अडचण असेल ग्रुप सी बाबत तर निश्चित हक्काने सांगा. तुम्हाला त्याच्याबाबत मी सोल्युशन देईल. आणि एकच गोष्ट लक्षात ठेवायचं, पेपर 2 ची जबाबदारी तुम्ही पार पाडायची. म्हणजे पेपर 1 ची जबाबदारी तुम्ही पार पाडायची आणि पेपर जो 2 आहे, तो पूर्ण जबाबदारी माझ्यावरती सोडा. कारण तुम्हाला आता उद्यापासूनच्या लेक्चरमध्ये कळून जाईल, की हे खूप ॲडव्हान्स आहे. याच्या व्यतिरिक्त येणार नाही. ओके, म्हणजे जसं मी सांगतोय ना, त्या पद्धतीने तुम्ही फक्त कव्हर करत चला. ओके, तुमचे ऑब्व्हियस सगळे प्रश्न पण कव्हर होतील आणि सगळ्या गोष्टी हँडल झालेल्या दिसतील. ओके, फक्त विश्वास ठेवा, प्रश्न इथूनच कव्हर होतील. एक-एक करून आपण सगळ्या गोष्टी कव्हर करू पुढच्या 10-15 दिवसामध्ये. तुम्ही फक्त पेशन्स ठेवा आणि व्यवस्थित लेक्चर बघा. कुठेही काही मिस करू नका. कारण जे सांगतोय ते डायरेक्ट एन-सी-ई-आर-टी मधलं आहे. उद्या आपण जेव्हा पॉलिटी सुरू करू, ते पण खूप क्वालिटी असणार आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. सो मच आणि मला लेक्चर कसं वाटलं ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या मित्र आणि मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. सो मच. थांबूयात आपण.